आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीले ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा सुंदर असा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे। ज्यांचा अभंग आपण सेवेसाठी घेतला त्यांचा अधिकार सामान्य नाही मैबाप, खूप मोठा अधिकार आहे। जगाच्या बापानं त्यांच्या घरी राब राब राबावं, काम करावं असे असणार हे नाथ बाबा जगाचा मालक। अहो हे जग ज्यानं निर्माण केलं त्याच्यापाशी काय नव्हतं, घर नव्हतं, दार नव्हतं, गाडी नव्हती, काय नव्हतं, सर्व काही त्याच्यापाशी आहे, पण तरी सुद्धा नाथ बाबांच्या घरी त्यानं काम केलं। द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ घरी, द्वारकेची मूर्त एकनाथ पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, हो पाणी वाहे कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी। द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने। जगाच्या बापानं माझ्या नाथ बाबांच्या घरी पाणी वाहावं, चंदन उगाळावं, भगवंतांनी तिथं कपडे धुवावे, एवढं काम नाथ बाबांच्या घरी करावं। जगाच्या मालकाने असा अधिकार संपन्न असणारे नाथ बाबा की जे शांत श्रीमंत आणि संत आहेत, की ज्यांच्यामध्ये शांतताही पाहायला मिळते, की जे श्रीमंत पण आहे आणि जे संत पण आहेत। कारण संत त्यांना म्हणतात, कारण ज्यांचा दास भगवंत ते संत, मग दासच झाले भगवंत कोणाचे, माझ्या नाथ बाबांचं। त्यांच्या घरी काम केलं दासासारखं असे असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचं सुंदर अभंग आज सेवेसाठी घेतलं। अभंगामध्ये नाथ बाबा काय म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे। पहा, हे जीवन जगत असताना बाह्य समृद्धीने जरी माणूस समृद्ध दिसत असला, चांगला दिसत असला, तरी तो अंतःकरणानं पोखरलेला आहे।
अंतकरणानं दुःखी आहे प्रत्येक व्यक्ती. असा कपडे जरी टाईट घातलेला दिसतात आत त्याच्या मनामध्ये काही ना काही दुःख असतं, काहीतरी क्लेश असतं. तो काय करत असतो? तो भूतकाळाचा खेद करतो, भविष्य काळाची काळजी करतो आणि वर्तमान काळाची चिंता करत असतो. असा असणार हा व्यक्ती आणि सुखाच्या शोधामध्ये भटकत असतो. पण त्याला आतापर्यंत सुख भेटलं नाही. त्याला वाटतं आता तरी सुख भेटल. त्या सुखाच्या निमित्तानं सगळं जग फिरतो, पण या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला कायमस्वरूपी सुख लाभलंय. सुख कोणालाच भेटत नाही. मग कसं सुख प्राप्त होईल? कारण या संसारामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जण दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो पाहावं तो दुःखीच आहे, सुखी कुणी नाही. प्रत्येकाला वाटतं सुख हवं, पण सुख कायमस्वरूपी कोणाला प्राप्त होत नाही. कारण सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे जीवनामध्ये येतच असतं. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. एकदा का सुख आलं तर सुखाचा पाठलाग दुःख हे करतच असतं. म्हणून कधी दुःख आलं ना तर कधी नाराज नाही झालं पाहिजे, कधी उद्विग्न नाही राहिलं पाहिजे. म्हणून दुःखामध्ये स्थिर राहिलं पाहिजे. सुख जरी आलं ना कधी उन्मत्त झालं नाही पाहिजे आपल्याला सुख प्राप्त झालं म्हणून. कारण सुखानंतर दुःख हे येतच असतं. कारण एक वेळेस अर्जुन भगवंताकडे गेला आणि भगवंताला म्हणाला, देवा जरी सुख मला प्राप्त झालं आणि दुःख जरी प्राप्त झालं तरी या स्थितीमध्ये, या परिस्थितीमध्ये मला स्थिर राहण्यासाठी काहीतरी उपाय सांग. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं उपाय सांगितले, हे पहा अर्जुना, तुला जरी सुख प्राप्त झालं किंवा दुःख जरी प्राप्त झालं ना तरी तू काय कर, स्थिर राहत जा. त्यावेळेस अर्जुनाला काही कळलं नाही. पण अर्जुन म्हणला, या फळ्यावर काहीतरी लिही की जेणेकरून मी ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये स्थिर राहीन. असं म्हणल्याच्या नंतर भगवंतानी एका त्या फळ्यावरती, त्या भिंतीवरती असं लिहिलं, ही वेळ निघून जाईल. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आलं तरी निघून जाणार आहे आणि दुःख जरी आलं तरी निघून जाणार आहे. कधी आता काहींच्या जीवनामध्ये खूप दुःख येतं, पण दुःख आल्याच्या नंतर त्या परिस्थितीला, दुःख आल्याच्या नंतर कोण आत्महत्या करतात, कोण काय करतात. ते दुःख सहन करत नाही. सहन केल्याच्या नंतर दुःखानंतर सुख येत असतं. कायमस्वरूपी राहत नाही ना दुःख. म्हणून जीवनामध्ये काही येऊ द्या, सुख जरी आलं तरी स्थिर राहा आणि दुःख जरी आलं तरी स्थिर राहा. पण आजकाल लोकांना सुखच पाहिजे, दुःख नकोय. मग कायमस्वरूपी सुख भेटल असं संतांच्या डोक्यामध्ये विचार आला की काय केलं पाहिजे ह्या लोकांना कायमस्वरूपी सुख प्राप्त होईल. म्हणून माझ्या संतांनी काय केलं, वेद धुंडाळायला सुरुवात केली. वेद पाहिले पुराणे, धांडुले दर्शने. वेद बघितले, पण वेदामध्ये एकच गोष्ट सांगितली, जर सुख पाहिजे असेल ना तर काय करा, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठ नाम गावे. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला सुख प्राप्त होईल. हे माझ्या नाथबाबांना कळालं. अरे देवाचं नाव घेतल्याच्या नंतर आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल, तर मग आपण त्या देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे. म्हणून माझे नाथबाबा रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. उठता बैसता हरी बोला, नुसतं हरी 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 म्हणायचे. कसं करायचे हो भजन, वाजवा हो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा
माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझे नाथ बाबा असं दिवस रात्र भजन करायचं हो. प्रत्येक संत नामचिंतन केलं, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं, तेव्हा कुठं संत पदाला ते प्राप्त झाले. म्हणजे तुकोबर आहे पण दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पवाडे. दिवस रात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन. अगदी तसंच माझ्या नाथ बाबांनी केलं. दिवस रात्र नुसतं भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्याच्यामध्ये तल्लीन असायची. आणि त्या नामचिंतनाचा परिणाम असा झाला की त्यांना सर्वत्र देवच दिसू लागला. अवघे चित्रलोक्य आनंदाची आता अवघे चित्रलोक्य आनंदाची आता तक्दिन दिन अवघेची त्रैलोक आनंदाची आता अवघेची त्रैलोक आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले ओ चरणी जगन्नाथा चित्त जगन्नाथ जय हो जगन्नाथ हरिको. तक्दिन दिन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. अवघी चित्रिलोकी आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघी म्हणजे सर्वत्र माझ्या भगवान परमात्माच दिसू लागला ना. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलजी विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मोनी मानसी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत नाथ बाबांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. नामचिंतनाचा परिणाम भगवान परमात्मा सर्व ठिकाणी दिसू लागला. सर्व ठिकाणी आनंद दिसू लागला. कारण भगवान परमात्माचे आनंद स्वरूप आहे, सचिद आनंद रूप आहे. जो सतत आनंद आहे, जो सत चितने आनंद आहे, आनंद स्वरूप असणारा भगवान परमात्मा माझ्या नाथ बाबाला दिसू लागला. मग असं काही लोकांना कळालं
की आनंद प्राप्त झाला कोणाला? अनाथ बाबांना. मग काही साधकांना कळालं, कारण सर्वच जर या जगातले मूर्ख नाही. काहींना वाटतं काही मी उद्धार पावेन, कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन, करा चित्ती समाधान माझे, करा समाधान चित्ती माझे. असं काहींना वाटतं. असे साधक आहे की ज्यांना वाटतं आपला उद्धार झाला पाहिजे. मग असे काही साधक माझ्या नाथबाबांकडे गेले आणि नाथबाबांना विचारू लागले, हे नाथबाबा, तुम्हाला आनंद प्राप्त झाला, कशानं प्राप्त झाला? काहीतरी उपाय सांगा. अहो आम्ही सुखाच्या शोधामध्ये आहे, पण आम्हाला सुख तर काही भेटत नाही. निदान आनंद तरी भेटला पाहिजे. सुख नाही तर आनंद, याच्यापेक्षा काहीतरी आम्हाला भेटलं पाहिजे. काहीतरी उपाय सांगा आम्हाला. त्यावेळेस नाथबाबा त्यांना सांगतात, हे पहा, मला आनंद प्राप्त झाला, त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे? त्याचं कारण एक आहे, मी सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. त्याचं नामचिंतन केलं म्हणून मला आनंद प्राप्त झाला. सर्व ठिकाणी मला आनंद दिसायला लागला. म्हणून तू काय कर? नामचिंतन कर. अभंगाचं प्रथम. आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी, तुझी चिंता त्यासी, सर्व आहे, सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा. मग त्या साधकाला नाथबाबा सांगतात, काय सांगतात? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्याला नाथबाबा सांगतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तू आवडी आणि भावाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर, तुला आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. तुझी चिंता तुला करण्याची गरज नाही. तू नामचिंतन कर देवाचं, पण ते नाम कसं घे? आवडीनं घे, भावानं घे. आवडीनं घे बाबा, भावानं घे, अंतकरणानं नामचिंतन घे. कारण नामचिंतन तर सगळेच करतात. आम्ही सर्व नामचिंतन करतात, पण नामचिंतन करण्याचा भाव प्रत्येकाचा कसा आहे? वेगळा आहे. एका वडिलानं मुलाला सांगितलं, बाळ, ह्या गावावरनं जर त्या गावाला तुला जायचं जर असेल ना, तर आमोश्याला जाऊ नकोस. कारण आमोश्याला काय असतं हो? भूत असतं, भूत. आमोश्याला भूत असतात. म्हणून या गावून त्या गावाला जायचं असेल तर रात्रीचं कधी जाऊ नकोस. 11-12च्या सुमारात तर बिलकुल जाऊ नकोस असं सांगितलं. पण काय झालं, काही दिवसानं त्याच्या वडील मरण पावले. मरण पावल्यामुळे आता त्याला काहीतरी काम निघलं पलीकडच्या गावामध्ये. तिकडे गेला आणि आता घरी यायचं आहे परत. आता उशीर झाला, त्याला 11-12 सहज वाजले. काय करावं त्याला कळे ना. नाही विलाज होता तसाच आला. तेवढ्यात आला एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडावरती वडिलांनी सांगितलं होतं की जाऊ नको, या चिंचेच्या झाडावरती काय भूत असतात अमावस्येच्या दिवशी. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही सांगता, आता भूत कसं काय असेल का? पण भूत असतं मायबाप. कारण भूत, आता देव आहे म्हणलं भूत का नसेल? आपण म्हणतो देव आहे, मग भूत का नसेल? आता माझ्या ज्ञानोबा रायाने हरिपाठात लिहिलं, पळे भूत भूत बाधा बेणे ते. आता भूत पळून जातं याचा अर्थ भूत आहे ना. मग भूत आहे असं त्या वडिलाने मुलाला सांगितलं. बाळ, अमावस्याला जाऊ नको. पण नाही विलास, त्या दिवशी तर 11 वाजले आणि त्याला येण्यासाठी उशीर झाला. नाही इलाजानं त्याला घरी यायचंच होतं.
येण्यासाठी तो आला. पण येत असताना तेवढ्यामध्ये चिंचेच्या झाडाखाली आल्याच्या नंतर तेवढ्यात त्याच्या वडिलांनी त्याला काय सांगितलं होतं हे त्याला आठवलं आणि तो घाबरायला लागला. आणि काय ना त्या चिंचेच्या झाडावरती माकडं बसलेले होते रात्रीचे. ह्याच्या पावलाच्या आवाजाने ते माकडे इकडून तिकडून उड्या मारायला लागले आणि ते चिंचेचं झाड हालायला लागलं, आवाज व्हायला लागला. आता त्याला कळालं आपल्या वडिलांनी जे सांगितलं ते बरोबरच आहे, इथं नक्की भूत आहे असं म्हटला आणि घाबरायला लागला. काय करावं? आणि त्यानं कीर्तनात ऐकलं होतं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर भूत पळून जातं. हरी उच्चारणी मंत्र अगाध पळे भूत बाधा भेनेत येते. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर ते भूत असो काय भूताचा बाप असो तो पळून जातो. त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं कधीतरी, कीर्तनामध्ये ऐकलं म्हणून तो त्यानं सपाटा चालू केला. हरी 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 नुसतं हरी हरी म्हणायला लागलं. कसा बसा घरी आला, पण कुठपर्यंत हे हरी जोपर्यंत पोचत नाही घरी तोपर्यंत हरी. आणि एकदा का गेला घरी मग संपला हरी. मग तेरी मेरी तेरी मेरी तेरी मेरी कहाणी त्यानं ऐकलं होतं, पण त्याचा काहीतरी फायदा झाला, घरी पोचला कसा तरी. म्हणजे जिथं मला यातून सांगायचं काय, जिथं भावानं नामचिंतन करायचं होतं तिथं त्या मुलानं भेवानं केलं, भीतीनं केलं. आणि जिथं भक्तीने करायचं तिथं भीतीने केलं. पण नामचिंतन सर्वजण करतात, पण नामचिंतन करण्याचा प्रत्येकाचा काय भाव वेगळा आहे. कोण कशासाठी, चोर सुद्धा नामाचं चिंतन करतो का? आम्ही पोलिसाच्या तावडीत सापडू नये म्हणून चोर पण नामचिंतन करतो. नामचिंतन करत नाही असं देवा देवा काहीतरी कर भया, चोरांच्या तावडीमध्ये मी सापडलं नाही पाहिजे. चोर नामचिंतन करतात, तुम्ही आम्ही संकट आल्याच्या नंतर नामचिंतन करतो, सगळेच नामचिंतन करतात. त्यातला भाव वेगळा आहे. म्हणून नाथबाबांनी अनुसरानं त्याला सांगितलं की बाबा तू नामचिंतन कर, पण कसं कर, आवडीनं कर, भावाने कर. कारण भावाने का कर, कारण भावाशिवाय देवाला दुसरं काही आवडतच नाही. तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे भावाची कारण. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे भावाची कारण. तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण विठ्ठलाची, तुका म्हणे आण. त्याला भाव लागतो, तो भावाचा भुकेलाय. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. अहो जगाचा माल आहे, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, जो या जगाचं पालन पोषण करतोय. अहो गोकुळामध्ये राहणारा कन्हैया, अहो ज्यानं करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, असा असणारा देव की त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही, असा असणारा भगवान परमात्मा. अहो गोपिकानं त्याच्या गालामध्ये हाणावं, यशोदा माईनं काठी घेऊन त्याच्या मागं फिरावं का? तू कोणाचा मार खाऊन घ्यायला तयार आहे का हो? आधीच तर कोणाच्या तावडीत सापडत नाही. हे तो सामर्थ्य, त्याचं एवढं मोठं सामर्थ्य असणारा भगवान परमात्मा गोपिकानं गालात मारावं, त्याला चिमटे घ्यावे, यशोदा मैयानं त्याला मारावं का? कारण त्याचा भाव होता. मारत होत्या, चिमट्या घेत होत्या, पण त्यांच्या मग त्यांचा प्रेमाचा भाव होता. तो भाव बघतो, दुसरं काही पाहत नाही. अहो विदुर काकाच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा होती की देवानं माझ्या घरी यावं, भोजन करावं, अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती. खाण्यासाठी तर काहीच नव्हतं, पण तरी मनामध्ये इच्छा होती. मग भगवान परमात्मा हस्तिनापुरात गेले. दुर्योधनानं पंचपक्वानाचं ताट भगवान परमात्म्यासाठी जेवण्यासाठी तयार केलं होतं, अनेक पदार्थ तयार केले होते, पण ते भगवान परमात्म्याने खाल्ले नाही. आणि विदोर काकांच्या घरी गेले, कारण त्यांच्या मनातलं भगवान परमात्म्यांनी जाणलं आणि जाणून विदुर काकांच्या घरी गेले. आणि ज्या वेळेस
माझे भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले ना, विदुर काका भजन करत होते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं भजन माझे विदुर काका करत होते. आणि भजन करत असताना डोळे उघडले, हाक मारली भगवंतांनी. काका अशी हाक मारल्याबरोबर विदुर काकाने डोळे उघडले, पाहतात ते ज्याचं भजन करतो तोच समोर आहे. एवढा आनंद झाला, काय करावं काही सुधरे ना. आता देव तर आलाय आणि भगवंत आले. भगवंत म्हणतात विदुर काका. काका नुसते बघायला लागले, पाय धरतात. तर भगवंत म्हणतात पाय नका धरू, अहो खूप भूक लागली काका, खाण्यासाठी काहीतरी द्या. तेव्हाच घरामध्ये खाण्यासाठी काही नव्हतं. चुलीवरती फक्त त्या ज्या कण्या होत्या ते शिजायला ठेवल्या होत्या. आणि घरामध्ये फक्त केळ्याचं 1 डझन होतं. आता ते किती असेल ते 1 डझन 2 डझन केळ फळ होते तेवढे. आणि काय देवाला काय द्यावं खाण्यासाठी, कारण लोक तर पंचपक्वान वाढतात देवाला. आपल्या घरी तर तेवढं काही नाही. देवा काही नाही रे खाण्यासाठी, एवढे केळ काही नाही, काहीतरी द्या, मला भूक लागली, केळ असले तरी द्या. सुलभा काकूंना हाक मारली विदुर काकांनी. सुलभे अगे देव आपला घरी आला, ये. आणि जसं देव घरी आला असं ऐकल्याच्या नंतर सुलभा काकू धावत पळत आल्या. त्यांना तर भानच राहिलं नाही. देवाला पाहता पाहता काहीतरी दे अगं सुलभे देवाला खाण्यासाठी. केळी घेतली पुढं आणि देवाला बसण्यासाठी आसन ठेवलं. आता देवाला त्यावर बसावं ना. सुलभा काकूच त्याच्यावर ती बसली आसनावरती. आणि भगवान परमात्म्याला केळ देवतं ते केळ सोलून द्यायला लागले. पण देत असताना तेवढ्यामध्ये ते केळ हसत, ते आतला गाभा असतो ना तो सुलभा काकू खायच्या. आणि जे केळाचं साल असायचं ना ते देवाला द्यायच्या. असं त्या करायच्या, कारण त्या नुसतं विभोर झाल्या होत्या, भावविभोर झाल्या होत्या. कारण देव आपल्या घरी आलाय, आपल्या पर्णकुटीमध्ये आलाय, याचा आनंद त्यांना एवढा झाला होता की त्या काय करतात ते त्यांना कळत नव्हतं. केळाची साल भगवान परमात्म्याला खाऊ घालत होते, स्वतः केळाचा गाभा खात होत्या. आणि भगवान परमात्मा पण आवडीनं ते केळाचं साल खात होते. आणि तेवढ्यात विदुर काकांना बघितलं, सुलभा काकू केळाचं साल भगवान परमात्म्याला खाऊ घालतात आणि स्वतः मात्र तो गाभा खातात. त्यावेळेस विदुर काका ओरडले, अगं सुलभे तुला काय कळतं की नाही? अगं देवाला केळ खाऊ घालायचं सोडून साल खाऊ घालतेस. त्यावेळेस मात्र दचकल्या आणि म्हटल्या माफ करा, मला कळालंच नाही, मी भगवंताला काय खाऊ घालते. आणि मग केळ सोडला आणि केळामधला जो गाभा असतो ना तो भगवान परमात्म्याला खाऊ घालायला लागले. पण भगवंत पण एवढं खोडेच आहे ना. भगवंत म्हणतात काकू अहो जेवढी त्या सालामध्ये चव होती ना तेवढी या गाभ्यामध्ये नाही बरं. कारण तो चव नाही बघतो, तो त्यातला भाव बघतो. मग भगवान परमात्मा भावाचा भुकेलाय, तो भाव पाहतो. शबरीचे उष्टे बरं होते, पण ते उष्टे होते का हे नाही बघितले. तिथे किती अंतकरणानं आपल्यासाठी साठवून ठेवले, तिचा भाव बघितला. देव फक्त भाव बघतो, दुसरं काही बघत नाही. म्हणून तू भावानं नामचिंतन कर, कारण त्या देवाला फक्त भाव आवडतो. बरं ठीक आहे, नामचिंतन केलं तू भावानं. तुझं नामचिंतन केल्यावर काय होईल? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता तो भगवान परमात्मा करील. दुसरं तुला चिंता करण्याची गरजच नाही. जीवनात आल्याच्या नंतर या जगामध्ये असं एकही व्यक्ती नाही की त्याला चिंता नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे की नाही? तुम्हाला चिंता आहे ना? हो आहे, प्रत्येकाला चिंता आहे. पण काय आहे ना, चिंतेचा प्रकार वेगळा आहे. कारण जी मला चिंता आहे ती तुम्हाला नाही, जी तुम्हाला आहे ती दुसऱ्याला नाही. प्रत्येकाला काही ना काही चिंता आहे, पण प्रत्येकाची चिंता कशी आहे? वेगळी आहे. चिंता नाही असा व्यक्ती नाही. आपलं लग्न नाही झालं तर आता खरं सांगायचं म्हटलं तर खूप अडचणी आहेत. लग्न नाही होत, चिंता आहे, लग्न होत नाही. कारण आज पोरीच देत नाही कोण, बरोबर आहे ना? देतच नाही, लग्नच कसं होते? पोरी कमी पडायला लागल्या. लग्न नाही झालं चिंता. बरं आज लग्न कसं बसल? लग्न जरी झालं, लग्न झाल्याच्या नंतर लेकरू बाळ होतं की नाही याची चिंता. कसं बसल? लेकरू झालं पण ते जगतं का वाचतं याची चिंता असते. बरं ते जगलं कसं तरी, जगल्याच्या नंतर आता ते शाळेत जातं की नाही याची चिंता. कारण काही कारटे असतात शाळेतच जात नाहीत, कितीही पाठवा काहीतरी कारण सांगतात, पोटात दुखतंय, आमकं दुखतंय, तमकं दुखतंय, शाळेतच जात नाही. असं काहीतरी लेकरं असतात. मग शाळेत जाईन का नाही?
याची चिंता. बरं शाळेत गेला कसं तरी शाळेत गेल्याच्या नंतर अभ्यास करीन का नुसतं मस्ती करण का काय करण मस्ती ते त्याचं त्यालाच माहिती, पण अभ्यास करी का नाही याची चिंता. कारण लेकरू शाळेत गेल्याच्या नंतर अभ्यास केला पाहिजे आपल्या आईवडिलांना वाटतं, पण करीन का नाही याची चिंता. एक सांगते तुम्हाला, एक लेकरू शाळेमध्ये गेलं आणि शाळेमध्ये वर्गामध्ये तास चालू होता, पण त्या गणिताच्या तासाला ते बसलंच नाही. ग्राउंडमध्ये आलं, मोठं मैदान होतं शाळेचं, शाळेचं ग्राउंड होतं, त्याच्यामध्ये ते लेकरू झोपलं. तेवढ्यात एक शिक्षक आले, शिक्षकांनी त्या लेकराला बघितलं, बाळ खा झोपलास ते आतमध्ये तास चालू आहे आणि तू इथं बसलास. सांगितलं काय असंच झोपलंय? अरे इथं काय, तिथं जाऊन बस, तिथं बसल्याच्या नंतर काहीतरी कळेल तुला. बरं काय करायचंय कळून तरी? अरे तुला जे कळेल ना ते कळल्याच्या नंतर तुला पेपरामध्ये लिहिता येईल. बरं त्या पेपरामध्ये लिहून काय करायचं मी? अरे तो पेपर जर चांगला लिहिला तर त्या तुला चांगले मार्क पडतील. बरं पडले म्हणे चांगले मार्क पडल्याच्या नंतर काय होईल? अरे तुला चांगले मार्क पडले तर तुला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं म्हणे, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन. पुढं काय? अरे तुला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटल्याच्या नंतर तुला नोकरी चांगली लागली नोकरी. बरं नोकरी लागली, पुढं काय मग? अरे तुला नोकरी लागली तर तुला चांगला पैसा तुला भेटेल, तू चांगला पैसा कमवशील. हा म्हणे भेटला पैसा भेटल्याच्या नंतर मग पुढं काय? अरे चांगला पैसा भेटल्याच्या नंतर चांगलं घरदार बांधशी. बरं बांधलं मग घर, मग काय? अरे मग काय, घरदार बांधलं, गाडी घोडी भेटली, सगळे भेटल्याच्या नंतर काय निवांत झोपायचंच आहे ना. मग तो म्हणतो मग आता काय करतंय? आता पण झोपलंच आहे ना, कशाला टेन्शन येतं, झोपू दे ना गपचीप. असे हे खोडील लेकरं असतात. शाळेत गेल्याच्या नंतर त्यांचा अभ्यास करतील का दुसऱ्याच खोड्या करतील सांगताच येत नाही. एवढे खोडीले विचित्र लेकरं असतात. भेटला त्या मुलाला विचारलं, बाळ कुठं सप्ताह चालू आहे, जरा सांगतो का आम्हाला, म्हणजे तिकडचा रस्ता तरी सांग. असं म्हणल्याच्या नंतर तो मुलगा, आता मुलाची सवयचं खोड्या करायचं, पण तो मुलगा म्हणतो, हे पहा या 3 गल्ल्या ज्या दिसतात ना तुम्हाला, 3 गल्ल्या, ह्या 3ऱ्या नंबरची जी गल्ली आहे ना त्या गल्लीनं तुम्ही जा. तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला 3 बंगले दिसतील. त्या 3 बंगले दिसले ना त्याच्या नंबर 3रा नंबरचा जो बंगला आहे ना त्या बंगल्यामध्ये जा. त्या बंगल्यामध्ये 3 मजले, त्या 3 मजल्यामध्ये 3ऱ्या नंबरचा जो मजला आहे ना तिथे जा. त्या 3ऱ्या नंबरच्या मजल्यामध्ये 3 रूम आहेत. त्या 3 रूमामध्ये 3ऱ्या नंबरची जी रूम आहे ना त्या रूममध्ये जा. तिथं गेल्याच्या नंतर त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर त्या रूममध्ये तुम्हाला 3 कपाटं दिसतील. त्या कपाटामध्ये जे 3ऱ्या नंबरचं कपाट आहे ते कपाट तुम्ही उघडा. ते कपाट तुम्ही उघडल्याच्या नंतर तिथे 3 खप्पे दिसतील. त्यानंतर तुम्ही ते 3 जे कप्पे, त्यातला 3ऱ्या नंबरचा जो कप्पा आहे तो तुम्ही उघडा. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 फोटो तुम्हाला भेटतील आणि त्या 3 फोटोमध्ये 3ऱ्या नंबरचा जो फोटो आहे ना तो फोटो माझ्या आईचा आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, त्या आईच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मला काय रस्ता माहिती नाही. विठाला विठाला एवढे विचित्र लेकरं असतात. बरं लेकरू झालं, अभ्यास करतं का नाही चिंता. बरं गेलं शाळेमध्ये, चांगला अभ्यास केला, 10वीला चांगले मार्क त्याला प्राप्त झाले, भेटले, मग आता चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटतं की नाही चिंता. बरं भेटलं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, बरं ॲडमिशन भेटलं, चांगली नोकरी लागली, आता छोकरी भेटती का नाही याची चिंता. कारण खरं आज कठीणच झालं आहे मुलगी भेटणं. मग मुलगी भेटते का नाही याची चिंता. बरं कशी बशी मुलगी भेटली, त्या मुलाला कसं तरी लेकरू होतं का नाही याची चिंता. लेकरू झालं, आता ते लेकरू झालं, त्याला पप्या झाला, त्याला मोठं झालं, त्याचं लग्न झालं, पण त्याची बायको आपल्याला सांभाळते का नाही याची चिंता. सांभाळते का घरातून हाकलून दे याची चिंता आहे ना. बरं सांभाळलं तर सांभाळल्याच्या नंतर आपण आजारी पडतो का मरून जातो त्याची चिंता. बरं आजारी पडलो, एखादा रोग झाला, चांगला दवाखाना भेटतो का नाही चिंता. कारण डॉक्टर पण विचित्र असतात काही. मग डॉक्टर चांगले भेटतात का नाही याची चिंता. डॉक्टर चांगले भेटले, ऑपरेशन सक्सेस झालं, आता बरं सक्सेस झालं, मेल्याच्या नंतर पण चिंता असते. पहा आता मेल्याच्या नंतर चिंता कशी असते. आता मेल्याच्या नंतर कावळा शिवत नाही, आणि कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? कारण चिंता असते मेल्याच्या नंतर. मग आपण म्हणतो तुझ्या लेकराचं सांभाळ मी करीन, बस सांभाळ मी केल्याच्या नंतर मग कावळा शिवतो, असं काहीतरी असतं की नाही, असतंय ना. मग तसं असतं, मग चिंता असते. म्हणूनच मग मरुस्तर चिंता आपली पाठ सोडत
नाही. कारण ही चिंता ही चितेपेक्षा डेंजर आहे. कारण ही चिंता आपल्याला पावली जाते आणि चिता ही एकदाच जाते. पहा, चिंता चिता समक्यातम बिंदू मात्री विशेषता सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. पहा, सजीवांना जाते ती चिंता आणि निर्जीवांना जी जाते ती चिता असते. पहा, पण चिता आणि चिंता या दोन शब्द जे आहेत ते सारखेच, फक्त बिंदू मात्र विशेषता, फक्त बिंदूचा फरक आहे, बाकी दुसरा कोणताही फरक नाही. पण तरी चिंता एवढी विचित्र आहे, पावलं पावली जाते आपल्याला. असे नका, चिंता प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे, टेन्शनच आहे. पण त्याला एक उपाय सांगते मी तुम्हाला. चिंता जरी असली तरी काय कराय का. पहा, चिंता केल्यानं काय होतं. चिंतन से मिले, चिंता से मिले बिहारी, चिंता से मिले बीमारी, चिंतन से मिले बिहारी, मानो तो मोजे वरना समस्या तो रोज है. पहा, चिंतन करा. चिंतन केलं तर चिंता नाहीशी होईल आणि चिंता केली तर बिमारी प्राप्त होईल. म्हणून जीवनामध्ये चिंता करण्यापेक्षा चिंतन करा, जेणेकरून तुम्ही जर चिंता केली तर तुम्हाला बिमारी म्हणजे तुम्हाला आजार कोणता तरी प्राप्तच होईल. आणि चिंतन जर केलं भगवान परमात्म्याचं तर भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला जीवनामध्ये कोणतंही दुःख तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की चिंता से मिले बिमारी आणि चिंतन से मिले बिहारी. म्हणून चिंतन करा, चिंता नाही. म्हणून साधकाला सांगितलं नाथबाबांनी, हे पहा, तू चिंता करायची तुला गरज नाही स्वतःची. तुझं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलंस तर तुझी चिंता तो भगवान परमात्मा करील, तुला करण्याची काहीच गरज नाही. मग तो साधक म्हणतो, हे पहा, तुम्ही म्हणलात त्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर चिंता माझी नाहीशी होईल. बरं, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा आणि चिंता जाण्याचा नेमका संबंध काय. त्यावेळेस नाथबाबा सांगतात, पहा, आपले दुःख सुख हे कुठून उत्पन्न होतात. ते आपल्या अंतःकरणापासून उत्पन्न होतात. अंतःकरणापासून उत्पन्न होतात. आणि अंतःकरणाचे 4 भाग शास्त्रामध्ये सांगितले आहेत. मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 भाग सांगितले. आणि त्याला मन आणि बुद्धी एका बाजूला करा. ते जे मन आणि बुद्धी जर तुझं तेच मन बुद्धी जर दुःखरूपी संसारामध्ये लागलं तर निश्चित तुला दुःख प्राप्त होईल. आणि तेच मन आणि बुद्धी परमार्थामध्ये तुला प्राप्त लागलं तुला निश्चित आनंद प्राप्त होईल. कारण संसारामध्ये जर मन बुद्धी लावली ना मायवा, त्याचा जर विचार केला ना, निश्चित दुःख प्राप्त होतं. कारण संसारच दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार दुःखरूप आहे. आणि यात जर तुझी मन आणि बुद्धी घातली तर निश्चित तुला दुःख प्राप्त होईल. जर सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, आपुला तर एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तर भगवान परमात्म्याला आपलंसं कर, असं नामचिंतन कर. तू जर त्याचं नामचिंतन केलंस तर तुझी चिंता तुला करण्याची गरज नाही. बरं नाथ बाबा, मला तुम्ही जे सांगितलं ते मला कळालं, तरी माझ्या अंतःकरणामध्ये चिंता आहे. काय करू, थोडासा खेद आहे अंतःकरणामध्ये. त्यावेळेस नाथ बाबा म्हणतात, नको खेद करू. कोण त्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा
जाणत असे कोणत्याही गोष्टीचा खेद तू करू नकोस. पती लक्ष्मीचा जाणत असे तो सर्व जाणतो. आता या संसारामधल्या ज्या गोष्टी तू ज्याचा खेद करतोस मुळात ते खोटं आहे. कसं खोटं आहे? खोटं सांगण्यासाठी नाथबाबांनी या अभंगामध्ये सांगितलंय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. गोष्ट कशी असते? खोटी असते. आणि इतिहास कसा असतो? खरा असतो. पहा गोष्ट सांगायची म्हटलं आपण तर जुन्या काळामध्ये नातू जर आजीला म्हणलं आजी गोष्ट सांग ना, त्यावेळेस आजी सांगायची एक राजा होता त्याला 2000 बायका होत्या, तो 8 पाटनगरामध्ये राहत होता. ते खोटं असायची येते आता गोष्ट ही खोटी असते. आता त्यांना जर विचारलं 8 पाटनगर कुठे सांगता येईल का? नाही सांगता येणार का? ती खोटी आहे. गोष्ट ही खोटी असते आणि इतिहास हा खरा असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं हा इतिहास. अहो तानाजी मालुसरेने कोंढाणा गड घेतला त्याच्यासाठी लढले हा इतिहास आहे. माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी प्राण सोडला पण धर्म सोडला नाही हा इतिहास आहे. किती त्रास होता संभाजी महाराजांना, खूप त्रास होता, वेदना सहन केल्या पण धर्म सोडला नाही. अहो आपल्याला आज 1000 रुपये दिले की आपण बदलतोच. आज आपण प्रचार एकाचा करतो, पैसे एकाकडून घेतो, मतदान तिसऱ्यालाच करतो पण आपल्यात एकनिष्ठता नाही. पण संभाजी राजानं धर्म सोडला नाही. औरंगजेब म्हणत होता अरे संभा दि सोडून तुला हे तख्त आम्ही देतोस, तू ज्याच्यासाठी लढतो ना ते तुला असंच आम्ही देऊन टाकतो, फक्त तू आमचा धर्म स्वीकार कर. पण तरी सुद्धा धर्म स्वीकारला नाही. हो माझ्या संभाजी राजांचं असं कातडं सोलून काढलं होतं आणि कातडं सोलून काढून त्याला मीठ लावलं होतं. किती वेदना होत असतील. अहो आपल्याला जर काटा जरी मोडला ना 10 दिवस पाय हातामध्ये घेऊन पळत होता, पाय हातामध्ये घेऊन बसतो. आणि माझ्या संभाजी राजांचं असं कातडं सोलावं त्यात मीठ मिरची भरावं कितीच वेदना होत असतील. एखाद्यानं विचार केला असतील एवढा त्रास सहन करण्यापेक्षा आपण आनंदाने ती जे असं नाही ते आपण प्राप्त करू, जे औरंगजेब म्हणतोय ते आपण करू. पण नाही अहो नख काढले तरी सुद्धा धर्म सोडला नाही. असे वरबडून काढले, लचके काढले, डोळ्यामध्ये गरम सळया घातल्या, जीभ तोडून काढली, एवढा त्रास संभाजी राजांना दिला. पण तरी सुद्धा माझ्या संभाजी राजानं माघार घेतली नाही, धर्म सोडला नाही. मरण पत्कर पण धर्म सोडला नाही. म्हणून त्यांना नाव प्राप्त झालं धर्मवीर संभाजीराज. उगाच नाही म्हणत धर्मवीर संभाजी महाराज की, उगाच म्हणतो का आपण? नाही, त्याच्यासाठी त्यांना एवढं कष्ट केलं, कारण ते एवढे केलं. आता पहा ते झिजले, त्यांना धर्म सोडला नाही, त्यांना प्राण त्याग दिला. हा झाला इतिहास. हे खरं झालं म्हणून याला इतिहास म्हणतात. जे खरं असतं त्याला इतिहास म्हणतात, जे खोटं असतं त्याला गोष्ट म्हणतात. मग नाथ बाबा म्हणतात हे गोष्ट आहे, हे जे आहे जे दिसतंय ते खोटं आहे, सर्व खरं काहीच नाही. म्हणून या गोष्टींचा खेद करू नको. गोष्ट कशी असते? खोटी असते. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असते, त्याला सर्व कळतं. काय कळतं त्याला? चीटी के पैरों में बजा घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. अहो मुंगीच्या पायामध्ये वाजणाऱ्या घुंगराचा आवाज सुद्धा भगवान परमात्म्याला ऐकायला जातो, तो त्याला समजतो. मग त्याला काय कळायचं बाकी एवढी काय ती मुंगी एवढीशी, त्या मुंगीचा पाय केवढा, त्या पायातलं घुंगरू केवढं आणि त्या घुंगराचा आवाज केवढा. आणि त्याचा आवाज भगवंताला कळत असेल म्हणले आपण किती चोऱ्या करतो, आपण किती कोणाची निंदा करतो, आपण किती कोणाचे बाण कोरून काढतो, हे त्याला नाही का हो कळणार? आज या कीर्तनाला कोण बसलंय, कोण नाही, आज घरी कोण गेलं, म्हणजे असं त्या भगवान परमात्म्याला कळत आहे हे किती नामचिंतन करत आहे, हे सर्व त्याला कळत आहे. सांगण्याची गरज नाही, त्याला सांगण्याची गरज नाही. आज या ठिकाणी देवा इथं कीर्तन चालू, ये बरं इकडं फोन करून सांगण्याची अजिबात गरज नाही. त्याला सर्व कळतं. पती लक्ष्मीचा जाणत असे, तुला काय पाहिजे काय नाही हे सगळं तो जाणतो. आता कधी तू फक्त जसं होईल तसं त्याच्यामध्ये आनंद मान. जरी दुःख आलं तरी आनंद मान आणि सुख जरी आलं ना त्यात आनंद मानून घे. कारण भगवान परमात्मा जे करतो ना ते चांगल्यासाठी करतो. उदाहरण सांगे नाही, पहा एका राजा होता आणि एक दिवस राणी जी होती ती राणी सफरचंद कापत असते आणि राजा तिच्याकडे जातो तो पण सफरचंद कापत. तो म्हणतो मी कापतो दे मला.
मग राणीने त्याच्याकडे कापायला दिला, तो सफरचंद कापायला लागला. कापत असताना बोटच कापून घेतलं. बोट कापलं, रक्त गळायला लागलं, अर्ध बोट गळून पडलं त्याचं. राजाला वाईट वाटलं, आपलं बोट कापलंय, तुटलंय. तेवढ्यामध्ये प्रधान आला. प्रधानाला कळलं होतं आपल्या राजाचं बोट तुटलं. धावत पळत प्रधान आला. प्रधानानं बघितलं आपल्या राजाचं हाताचं बोट तुटलंय. प्रधानानं गप बसावं. प्रधानजी म्हणतो, जाऊ द्या राजा, जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय, वाईट वाटून घेऊ नका. असं म्हणल्याच्या नंतर राजाला फार राग आला. राजा म्हणला, माझं बोट तुटलंय आणि तू म्हणतोस जे होतं ते चांगल्यासाठी होतंय. राग आला आणि त्याला दिलं कारागृहामध्ये टाकून दिलं त्याला. आणि काही दिवसांनी राजा शिकारीला गेला सैन्याला घेऊन. प्रधानजी सोबत नव्हते, सैन्याला घेऊन गेला. सैन्याला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना झोप लागली, दमले होते सर्व झोपले. पण सगळे झोपल्याच्या नंतर राजाला जाग आली. राजा उठला आणि म्हणला, आता सैन्य झोपले तोपर्यंत आपण फिरून येऊ. म्हणून राजा फिरण्यासाठी गेला आणि गेला तिकडंच रस्ता हुकला. मग हे सगळं सैन्य उठलं. आपला राजा कुठे, राजाला शोधण्यासाठी सैन्य एकीकडे गेलं, राजा एकीकडं आणि सैन्य एकीकडं. असं त्यांचं उकाचूक झाली. मग काय उकाचूक झाल्यामुळं काहीच कळेना राजाला कुठं जाऊन. तेवढ्यामध्ये त्या जंगलामध्ये राहणारे काही भिल्ल समाजाचे लोक होते आणि त्यांचा एक नवस होता की देवीला असा नवस होता, त्यांच्या असतात काही ते नवस. आणि नवस होता की नरबळी द्यायचा त्यांच्या देवीला. म्हणून आता नरबळी कोण द्यायचा, म्हणून हा राजा त्यांना सापडला. आणि राजा सापडला म्हणून राजालाच उचललं आणि घेऊन गेले. राजाला उचललं, आता त्याला आंघोळ घातली, सगळी पूजा अर्चना केली, त्यामध्ये लिंबाची माळ घातली, अनेक प्रकारच्या माळा त्याच्या गळ्यात घातल्या. आणि त्याला कापणार तेवढ्यामध्ये ते भटजी आले. भटजी म्हणाले, हा प्रसाद आहे आपला, बरं याला कापायचं पण याला अगोदर सगळं चेक करा, याचं कोणी अवयव खाल्लेलं नाही, कुठं तुटलेलं नाही हे बघा अगोदर. असं म्हणल्याच्या नंतर त्यानं चेक केलं, पाहिलं तर त्याचं अर्ध बोट तुटलेलं होतं. अर्ध बोट तुटल्या कारणानं ते म्हणाले, हे काय आपल्याला जमत नाही, कारण याला अर्धच कुणीतरी खाल्लेलं आहे. आणि देवाला काही उष्टप्रसाद जमतो का हो, नाही ना. देवाला आपण उष्टप्रसाद म्हणजे वाढतो का नैवेद्य, नाही, उष्ट नाही वाढ. मग त्यांच्या देवाला पण उष्ट जमत नव्हतं. ते म्हणतात याला कुणीतरी खाल्लं, याचं बोट तुटलं, याचा अर्थ याला कुणीतरी खाल्लं, म्हणून याला आपण बळी द्यायचा नाही. दिलं सोडून, लाथा घालून दिलं सोडून. त्याला चांगल्याच लाथांनी मारला, खूप मारलं त्या राजाला. त्यांना काय माहिती हा राजा आहे म्हणून. दिला हाकलून. ते म्हणला, किती मारा पण मला जीव सोडा, मला मारून टाकू नका. मारायचं असेल तर किती मारा पण मारून टाकू नका, असं म्हणलं. आणि कसं तरी गेला घरी गेला, खूप थकला. आणि तेवढं त्याला कळालं, अरे आपले प्रधानजी जे बोलले होते ना ते खरंच आहे बाबा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. म्हणून प्रधानजीला बोलवलं, सांगितलं, प्रधानजी माफ करा मला, मी तुम्हाला विनाकारण कारागृहामध्ये टाकलं, माझंच चुकलं. त्यावेळेस प्रधानजी म्हणतात, काय चुकलं तुमचं? हो, मी शिकारीसाठी गेलो, माझं बोट तुटलं होतं आणि मला एकानं घेऊन गेले आणि मला कापणार होते. तेवढ्यामध्ये त्यांनी बघितलं माझं बोट तुटलं आहे म्हणून. माझं बोट तुटल्यामुळं मला सोडून दिलं आणि मी वाचलो. हे तुमचे उपकार आहेत. तुम्ही जे म्हणतात ना ते खरंच आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. पण तुम्हाला मी कारागृहात ठेवल्याचं दुःख मला वाटतंय. त्यावेळेस म्हणले, का दुःख वाटून घेत आहे? अहो, मी जर कारागृहामध्ये नसतो तर मी कोणासोबत असतो? आता प्रधानजी कोणासोबत असतात सारखे? राजासोबत. प्रधानजी म्हणतात, जर मी कारागृहात नसतो तर कोणासोबत असतो? तुमच्यासोबत असतो. आणि तुमच्यासोबत असतो आणि तुमचं बोट तुटलं म्हणून तुम्हाला सोडून दिलं असं, मलाच नसतं का कापलं? म्हणून जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. तुम्ही मला कारागृहात टाकलं ते चांगल्यासाठी, तुमचं बोट तुटलं ते चांगल्यासाठी. जीवनामध्ये जे होतंय ते चांगल्यासाठी होते म्हणून जगायचं असतं. असा विचार करून जर जगलं ना, जीवन आनंदी होऊन जातं. काही करण्याची आपल्याला गरजच नाही, सुख शोधण्याची गरज नाही, आनंद शोधण्याची गरज. तिथंच आनंद आणि तिथंच सुख आपल्याला प्राप्त होतं. भगवान परमात्मा सर्व जाणतो, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचं जाणत असे, तो सर्व जाणतो, तो कोणत्याही गोष्टीचा खेद करू नकोस. त्यावेळेस तो साधक म्हणतो, तो सर्व जाणतो, मान्य आहे मला. मी जर आपण नामचिंतन केलं की आपली चिंता तो करतो, हे पण मला मान्य आहे. पण माझ्याकडून जर पाप झालं तर तो भगवान परमात्मा माझा सांभाळ करील का? त्यावेळेस नाथ बाबा त्याला सांगतात अभंगाचं 3रं चरण. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ.
जीवांचा करीतो सांभाळ तुझा मोकलील ऐसे नाही तुझा मोकलील ऐसे नाही सापा दप 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 मगरे मा पम 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 गरे सागा मग मग मगरे सनी रे धनी नि सा सा रे रे ग ग रे सा धनी नि सा सा रे रे ग ग रे सा धनी नि सा सा रे रे ग ग रे सा तुझा मोकलील ऐसे नाही तुझा मोकलील ऐसे नाही नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा सकळ जीवांचा करीत तो सांभाळ तुझं मोकलेले ऐसे नाही सर्व जीवांचा तो सांभाळ करतो पैसा फक्त आपण कमवतो हे प्राणी मात्र कमवतात का पण तरी खाऊन पिऊन सुखी ढाराढूर जातीचे झोपते शांत घेतात हे पक्षी पशुपक्षी जे आहेत ते कारण त्यांचा सांभाळ तुम्ही आम्ही नाही करत तो जगाचा बाप करतो सगळ्यांचा सांभाळ करतो याच्या वेगळं जर सांगायचं झालं तर जो पापी जरी असला ना त्याचा सुद्धा सांभाळ करतो आणि जो पुण्यवान जरी असला तरी त्याचा सांभाळ करतो सनकाधिकाचा निमाणे सायुज्य सर्वस्व दिला पुतने जी विषाचे स्तनपाने मारू आली जी विष पाजण्यासाठी भगवान परमात्म्याला आली होती भगवान परमात्म्याला मारण्यासाठी आली होती तिला सायुज्यता मुक्ती माझ्या भगवान परमात्म्यानं दिली असा असणारा तो भगवंत आहे तो कधी कोणामध्ये भेद नाही करत सर्वांचा सांभाळ करतो मग तू तर त्याचा भक्त आहेस बाबा आणि भक्ताचा सांभाळ नाही करणार तर काय अरे जो त्याचे द्वेष करतो त्याचा सांभाळ करतो तो भक्त आहे तुझा सांभाळ तो निश्चित करेल त्याला उंच नीच असं काहीच नाही असा असणारा तो भगवान परमात्मा जात कुळ वर्ण काहीच पाहत नाही सगळ्यांचा सांभाळ करतो म्हणून नाथ बाबा म्हणतात तू मनामध्ये खेद करू नकोस तो परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करतो सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकलेले ऐसे नाही तुला कसं सोडन नाही सोडू शकणार बरं ठीक आहे नाथ बाबा तुम्ही म्हणता ना तो सगळ्यांचा सांभाळ करतो मला सगळं कळालं पण ह्या असल्या जगामध्ये मला राहायचं नेमकं मी राहू तरी कसं राहू असं म्हणल्याच्या नंतर नाथ बाबा त्याला म्हणतात जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तू पाये संचिताच तुझी जशी स्थिती असेल तसं राहा कारण प्रत्येकाची स्थिती ही त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्याच्या त्याच्या संचितानुसार कर्मानुसार असते आता पहा या समाजामध्ये अनेक लोक आहेत काही श्रीमंत आहेत तर काही गरीब आहेत काही बुट्टे आहेत तर काही उंच आहेत काही चांगले आहेत तर काही अपंग आहेत काहींना डोळा नाही तर काहींना कान नाही काही रोगी आहेत तर काही निरोगी आहेत असे लोक आपल्याला पाहायला भेटतात सगळेच आपण परमात्म्याचे लेकरं आहोत आणि असं कसं जन्माला देईन भगवंत सगळ्यांना सेमच देईल ना पण तसं नाही प्रत्येकाचं कर्मानुसार आपण जन्माला आलो प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होतं म्हणून जीवनामध्ये ना काही नाही केलं ना कर्म चांगले केले पाहिजे कारण कर्म हे आपल्याला भोगावंच लागतं ते आपल्याकडं फिरून परत येतच असतं तुम्हाला एक उदाहरण सांगेन आणि कीर्तनाची सेवा थांबवेन पहा एका राजाला 3 बायका होत्या 3 बायका होत्या आणि राजा जो होता ना त्या 2च बायकांचा खूप लाड करायचा जी 3ऱ्या नंबरची बायको होती ना तिच्याकडे बघत सुद्धा नव्हता लक्षच देत नव्हता पण काही दिवसांनी काही कालावधी लोटला त्याच्यानंतर राजा हा आजारी पडला मरायच्या स्थितीवरती आला त्यावेळेस ज्यांना खूपच जीव लावत होता पहिली जी होती तिला सतत सोबत ठेवायचा आणि दुसरी जी होती तिचं सारखंच त्या जवळच असायचा तिला खूप जीव लावायचा दोन्ही पत्नीला खूप जीव लावायचा जीवा पहाड प्रेम करायचा मग त्याचं मरायचं काळ जवळ आला त्यानं विचारलं पहिलीला का गं आता मी मरणार आहे तू माझ्यासोबत येशील का
त्यावेळेस ते म्हणाल नाही मी तुझ्यासोबत नाही येणार. म्हणे का? कारण ज्यावेळेस तू मरशील ना त्याच वेळेस मी तुला सोडून देईन, मी दुसऱ्या कोणाची तरी होऊन जाईन असं ती म्हणाली. दुसरीला विचारलं का ग तू तरी येशील का माझ्यासोबत? त्यावेळेस ती म्हणते मी तर नाही येऊ शकत, मी फक्त माझ्या चितेपर्यंत तुझ्यासोबत येऊ शकते, नंतर नाही, तिथून पुढे तुलाच जावं लागेल असं म्हणलं. राजाला वाईट वाटलं, अरे आपण आयुष्यभर ज्यांना जीव लावला, एवढं प्रेम केलं, अशा असणाऱ्या दोन्ही पत्न्या नकार देतात माझ्यासोबत येण्यासाठी. मग कसं तरी जी तिसरी पत्नी होती तर तिसरी पत्नीकडे हा राजा गेला आणि तिसरीला म्हणाला का ग आता मी मरणार आहे, मरणाच्या स्थितीमध्ये मी आहे, तू तरी येशील का माझ्यासोबत असं म्हणल्याच्या नंतर तिथं म्हणली तुम्हाला नाही तर नको नेऊ, पण मी तुझ्यासोबतच राहणार आहे, तुम्हाला जीव लाव अथवा तू माझ्याकडे लक्ष दे अगर नको देऊ, पण मी तुझ्यासोबतच येणार आहे, मी तुझी कधी पाठ सोडणार नाही, तुझ्यासोबत तू जिथं जाशील तिथं तुझ्यासोबतच येणार असं म्हणले. मला या दृष्टांतातून एवढं सांगायचं आहे की पहा जी तिसरी होती ना तिला जीव लावत नव्हता, पण ती म्हणते मी तुझ्यासोबत येणार. तेव्हा राजाला रडायला आलं की अरे आपण जीव लावला नाही, हिच्याकडे लक्ष दिलं नाही तरी यायचं म्हणते. याचं तात्विक चिंतन असं आहे की राजा जो आहे ते म्हणजे स्वतः आपण, आणि आपण काय करतो, जी पहिली राणी आहे ती म्हणजे धन दौलत, आणि दुसरी जी राणी ते म्हणजे आपलं शरीर, आणि तिसरं जी राणी ते म्हणजे कर्म व्हायवा. पहिली जी राणी जी आहे ना ती पहिली राणी आपण धनासाठी एवढं मरमर करतो, तसं आपलं धनाकडे लक्ष असतं, पण आपण काय कर्म करतो ना हे त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. म्हणून जीवनामध्ये धन कमवा नाही असं नाही, धन गरजेचंच आहे, पण ते कमवत असताना आपण कोणत्या माध्यमातून ते धन कमवतो ना याच्यावर सर्व निर्भर आहे. चांगलं कर्म करून धन कमवलं पाहिजे. मग धनाकडे जास्त न लक्ष देता आपला देह आपण माझं शरीर आहे, माझंच आहे म्हणून आपण त्याचा जोपासना करतो, मेकअप करतो, सजावट करतो त्या जीवाची, आपण त्या देहाची, पण ते देह फक्त चितेपर्यंत येतो, कायमस्वरूपी येत नाही सोबत. गीतेमध्ये श्लोक सांगितलं पहा, धनाने भूमो पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देह चिताया परलोक मार्गे कर्मान गो गच्छती जीव एक. पा धन आपल्यासोबत येत नाही, पत्नीसोबत येत नाही, माणसं जे आपण लोक जे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत येत नाही, फक्त आपल्यासोबत येतं ते फक्त आणि फक्त कर्म येतं. मग तुम्ही कुठे जा, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुमच्या मागं तुमचं कर्म हे येणारच. कर्म कधी पाठ सोडत नाही. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले करा. जीवनामध्ये कर्म चांगले केल्याने या देहाचं मूल्य वाढतं. जसं की पहा सोन्यामध्ये ज्यावेळेस हिरा जडवला जातो ना त्यावेळेस ते सोनं किंवा तो दागिना हिऱ्याचा नाही, सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो. अगदी तसंच आपलं कर्म हे हिरा आहे आणि सोनं म्हणजे आपला देह. ज्यावेळेस आपण चांगले कर्म करू त्यावेळेस या देहाचं मूल्य वाढतं. जसं की हिऱ्यामुळे सोन्याचं मूल्य वाढतं तसं चांगल्या कर्मामुळे आपल्या देहाचं मूल्य वाढतं, आपलं मूल्य वाढतं. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले केले पाहिजे, कारण जसं कर्म तसं फळ तर आहेच. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले गेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. ऐसे किती. पहा गादीवर जरी झोपला काय आणि चटेवर झोपला काय, झोप त्यालाच लागते ज्याचं कर्म चांगलं आहे. पण जीवनामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे, कारण कर्म जर वाईट असलं निदान दुःख आपल्याला प्राप्तच होणार आहे. पहा जीवन त्याचं मस्त आहे, जो स्वतःच्या आनंद, जो स्वतःच्या मस्तीत मस्त आहे, पण जीवन त्याचं त्रस्त आहे जो इतरांच्या आनंदाने त्रस्त आहे. कारण जीवन त्याचं दुःखी आहे जो इतरांच्या आनंदाने त्रस्त आहे. म्हणून जीवनामध्ये दुसऱ्यांच्या आनंदाने दुःखी नाही झालं पाहिजे, कारण आज या समाजामध्ये जे लोक दुःखी आहेत ना
स्वतःच्या दुःखानं नाही दुःखी. आज लोक दुःखी आहेत, ते दुसऱ्याच्या सुखानं माणसं दुःखी आहेत. म्हणून जीवनामध्ये ते काही का करीना आपलं कर्म आपण नीट केलं पाहिजे, कारण ते आपल्यालाच भोगावं लागेल. कर्म कोणाला चुकलं नाही, जगाच्या मालकाला कर्म चुकलं नाही. उद्या राज्याभिषेक आहे आणि आजच काल आपल्याला वनवासाला जावं लागेल. म्हणून कर्म जीवनामध्ये केलं पाहिजे. दशरथाला कर्म चुकलं नाही, रामप्रभूला वनवास चुकला नाही, सीतेमाईला दुःख चुकलं. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं, जगाचा बाप असो किंवा आपण असो. म्हणून जीवनामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्मानुसार आपलं जीवन असतं, जसं कर्म तसे आपले भोग आपल्याला प्राप्त होतात. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. मग तुझी जशी स्थिती देव बनून प्रारब्धानुसार तसं तू राहा. ठीक आहे, राहतो तसं. जर तू तसं राहिलास तर तुझं जे प्रारब्ध आहे ते नाहीसं होईल. पण तुला ते प्रारब्ध नाहीसं करण्याची गरज नाही. फक्त जीवन जगत असताना दुःखी होऊ नको की माझ्या नशिबात असंच आहे तसंच आहे, असं होऊ नकोस. किंवा मग तो साधक म्हणतो, नाथ बाबा तुम्ही म्हणता संचित प्रारब्ध आहे आपल्याला चुकत नाही, असं तुम्ही म्हणता, मग भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेऊन काय उपयोग? त्याचं नामचिंतन तर आम्ही त्याच्यासाठीच घेणार ना, कशासाठी? आमचं प्रारब्ध नाहीसं होण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता प्रारब्ध चुकत नाही, त्याचं कारण काय? त्यावेळेस नाथ बाबा सांगतात, तू जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, जरी तुला तुझं प्रारब्ध भोगावंच लागेल, पण त्या नशिबामध्ये जर तुला दुःख असेल तर त्या दुःखाच्या वेदना तुला होणार नाही. जसं की एखाद्याचं ऑपरेशन ठरलंय, ऑपरेशन ठरल्याच्या नंतर आता पायाचं ऑपरेशन, पाय कापायचं आहे, कापून ऑपरेशन करायचं, पण ते कापताना किती वेदना होतील. त्या जर व्यक्तीला अगोदर सांगितलं की बाबा हे पा तुझं ऑपरेशन करायचं, पाय कापायचं, असं सांगितलं किती वाईट वाटणार, आपला पाय कापायचा आहे, किती वेदना होतील. सांगितलं तर पाय कापायचा म्हणून तो दुःखी होईल. पण ज्या वेळेस पाय कापायचं असतो ना, त्यावेळेस डॉक्टर त्याला भुलीचं इंजेक्शन देतात, आणि भुलीचं इंजेक्शन दिल्याच्या नंतर जे वेदना असतात ना, त्या वेदना थांबतात. वेदना त्याला कळतच नाही काय वेदना होतात. मग अगदी तसंच भगवान परमात्म्याचं नाम हे एक तर भुलीचं इंजेक्शन आहे की तुझ्या जीवनामध्ये जरी दुःख आलं तरी ते दुःख तुला वाटणार नाही. म्हणून तू भगवान परमात्म्याचं नामचिंतन कर. दुःख जरी आलं तरी तू नामचिंतन केलं, आणि सुख जरी आलं तरी तू नामचिंतन केलं. भगवंताला दोष दिला नाही की देवा मी तुझं नामचिंतन करतोय, तू दुःख कसं काय दिलंस, असा जरी तू भगवान परमात्म्याला तू जर तक्रार केली नाही तर तुझं काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेत त्याचा नाश झाला. मग त्या भगवान परमात्म्याची तुझ्यावरती कृपा होईल आणि तुझ्या जीवनामधलं जे तुझं प्रारब्ध आहे मग नष्ट होईल. पण त्या भगवान परमात्म्याला दोष देऊ नको. तुझ्या जीवनामध्ये जे कर्म आहेत ते तू काय करत राहा, कर्म करत राहा. दुःख आलं तरी सहन करत राहा. सुख जरी आलं तर उद्विग्न होऊ नको, आणि दुःख जरी आलं तरी उद्विग्न होऊ नको, सुख जरी आलं तर हर्षित होऊ नको. स्थिर राहा आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन तू आवडीने नामचिंतन भावाने घे, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुला आनंदच आनंद प्राप्त होईल. असं नाथ बाबांनी त्या साधकाला समजून सांगितलं. आता माझ्या बुद्धीला सुचेल, पचेल, रचेल असा मी अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढं माझ्या गुरूंनी ज्ञान दिलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, माझ्या गुरुवर यांच्या चरणी समर्पित करते. माझ्या